तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। जबरदस्तीने किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर करण्याला आळा घालण्यासाठी हे विधेयक आहे असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं। हा कोणी धर्माचं विधेयक नाही। आज देशामध्ये ज्या तामिळनाडूमध्ये कधी भारतीय जनता पार्टीचं सरकार आजपर्यंत आलं नाही, पुढे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात कदाचित येईल, पण त्याही राज्यांनी कायदा केला आणि हा कायदा कोणा धर्माच्या विरोधात नाही। उद्या जर एखाद्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांनी दुसऱ्या धर्मातील एखाद्या व्यक्तीला हिंदू केलं, जबरदस्तीने केलं, प्रलोभन दाखवून केलं, त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन केलं, आमिष दाखवून केलं, तर तो हिंदू कट्टर नेता सुद्धा या कायद्याच्या चौकटीत आहे आणि म्हणून कोणीही भीती ठेवू नये। तर जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला आमचा विरोधच आहे, मात्र धर्मांतर करणं चुकीचं आहे असं म्हणणं अयोग्य आहे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकावरती आव्हाडांनी ही प्रतिक्रिया दिली। धर्मांतर हे स्वतंत्र आहे असंही आव्हाडांनी म्हटलेलं आहे। नेमकं या बिलाच्या मागची भूमिका काय सरकारची हीच कळत। धर्मांतर जबरदस्तीने करणं चुकीचं आहे, पण धर्मांतर करणं चुकीचं आहे हा वादातीत विषय। मला जर सन्मानाने माझा धर्म जगवणार नसेल तर मी दुसऱ्या धर्माचा मार्ग स्वीकारला तर त्याच्यात कोणाला काही वाईटही वाटायला नको। कोण म्हणतं धर्म स्वातंत्र्य नाही? या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना। तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं। तर धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीत चर्चा झाल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलं। 16 मार्चला धनगर समाज मुंबईत येणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। कायदेशीर मार्ग काढावा लागणार असल्याचं देखील गिरीश महाजनांनी म्हटलं आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक बोलवली होती। तशी विनंती त्यांचे नेते दीपकजी आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती आणि आज सविस्तर अशी चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे। 16 तारखेला धनगर समाजाचे सगळे आमचे बांधव आहेत ते मुंबईमध्ये या ठिकाणी येणार आहे आणि त्या निमित्ताने ही विस्तृत बैठक या ठिकाणी झाली। त्या संदर्भात खरं म्हणजे कायदेशीर मार्ग यातून काढावा लागणार आहे। हा फक्त भावनेवर चालणारा मार्ग नाही आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये कायदेशीर सगळ्या बाबी आम्हाला पूर्ण करायच्या आहेत। त्या पूर्ण झाल्या तर मला वाटतं मग कुठली अडचण त्या ठिकाणी राहणार नाही। तर मुंबईच्या मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी कंत्राटदार मिळत नाहीये। शेवटी काळ्या यादीमध्ये टाकलेल्या कंत्राटदारांना पुन्हा संधी दिली जाते की काय असा प्रश्न आहे। यामुळे गाजलेल्या नालेसफाई घोटाळ्याच्या चौकशीचा इतका धसका कंत्राटदारांनी घेतलाय की आजही चर्चा रंगली आहे। त्यामुळे शेवटी 2025 ते 2027 या काळातील कंत्राट घेतलेल्या ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांकडून आधी दिलेल्या देयकातून काम करून घ्यायचं का अशी चर्चा आज मुंबई महापालिकेतील बैठकीत झाली।